झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरात कानबाई मातेच्या विसर्जनावेळी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे। पंचवटीजवळ पांझरा नदीपात्रात विसर्जनासाठी गेलेले राजेंद्र पंडित नेरकर हे 62 वर्षीय भाविक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना आज सोमवार 4 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून उत्सवाच्या वातावरणावर विरजण पडले। घटनेची माहिती मिळताच धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाचे बचाव गट आणि स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून नेरकर यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नेरकर हे मूर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा जोरदार प्रवाह असलेल्या ठिकाणी त्यांचा तोल गेला आणि ते अचानक वाहत गेले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। दरम्यान पावसाळ्यामुळे पांझरा नदीची पाणी पातळी आणि प्रवाह वाढलेला आहे, त्यामुळे कुणीही खोल नदीपात्रात उतरू नये, सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केलंय। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।